कुंडलिनी जागृतीच्या काही खुणा व लक्षणे. पहिली खूण, ध्यानाला बसलेले असताना अंगावर रोमांच उभे राहतात. दुसरी खूण, साधकाला अतिशय आनंद प्राप्त होतो, त्याचे मन सदैव प्रफुल्लित राहते. तिसरी खूण, साधकाला निरनिराळे सुगंध येऊ लागतात. अत्यंत मधुर असे नाद कानामध्ये घुमू लागतात. साधकाच्या जिभेला उत्तम चव येते. साधक नेहमीच प्रसन्न राहतो. खूण क्रमांक 4, साधकाचा आनंद पराकोटीला पोहोचतो. साधक हसू लागतो, मोठमोठ्याने हसू लागतो. अनेक साधक रडू लागतात. अर्थात हे रडणे दुःखाचे नसते. खूण क्रमांक 5, साधकाची सुखदुःखाची आस्था कमी होऊ लागते. आहे ती परिस्थितीच योग्य आहे, त्यात सुख म्हणजे आनंद मारण्याचे कारण नाही किंवा दुःख म्हणजे वाईट वाटण्याची आवश्यकता नाही, अशी त्याची स्थिती होते. कुंडलिनी जागृती होताना साधकाला निरनिराळे अनुभव येऊ लागतात. पूर्वी सांगितल्याप्रमाणे साधकाला अनेक सिद्धी प्राप्त होतात आणि परमेश्वर प्राप्तीतील म्हणजेच साक्षात्कारामधील हेच मोहजाल आहे. ह्यातच सर्वसामान्याप्रमाणे सर्व साधक अडकतात, हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवे.